नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तसा विश्वास हा शब्द आता उच्चारण पण अवघड झालेला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली। पण तरीही विश्वास कुठं ना कुठं जिवंत आहे अशी दाखवणारी उदाहरणं पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात। आमचे फेसबुक फ्रेंड दत्ता पवार यांनी काही दिवसापूर्वी एक स्टोरी टाकली होती आणि त्यात छत्रपती संभाजीनगरमधील घटना त्यांनी सांगितली। विश्वास पानिपतमध्येच संपला असं पण आता वाक्प्रचार अनेक दिवसापासून रूढ आहे, कारण विश्वास पानिपतच्या लढाईत कामी आलेली होती। तर गोष्ट अशी आहे की केनियामधील एक मंत्री ज्यांचं नाव रिचर्ड टोडी आहे, तर हे रिचर्ड टोडी 1989-90च्या दरम्यान त्यावेळच्या औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणासाठी आलेले होते। त्यांचं शिक्षण मौलाना आझाद महाविद्यालयात तिथे झालं। त्यांना त्या काळी रूम पण तिथं मिळत नव्हती, तेव्हा कॉलेजच्या नजीकच असणाऱ्या काशीनाथ गवळी या किराणा दुकानदाराशी त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीतून मग काशीनाथ गवळी यांनी रिचर्ड यांना तिथं भाड्यानं रूम पण मिळवून दिली। रिचर्ड टोडी काशीनाथ गवळी यांच्या किराणा दुकानातून मग दररोज त्यांना जे काही किराणा साहित्य लागत असत ते देत असत। आणि अशातच ज्यावेळेस शिक्षण पूर्ण टोडींचं झालं त्यावेळी 200 रुपयाची उधारी काशीनाथ गवळी यांच्या किराणा दुकानाची त्यांच्याकडे राहिली। केनिया तसा गरीब देश, रिचर्ड टोडी यांचं कुटुंब पण तसं मध्यमवर्गीय असतं, त्यामुळे त्यांना त्यावेळी हे पैसे देणं शक्य झाले। परंतु ते काशीनाथ गवळी यांची उधारी विसरलेले होते। ते सतत तिकडं जरी होते तरी त्यांच्या डोक्यात काशीनाथ गवळींच्या 200 रुपये सारखे रुंजी घालत होते। रिचर्ड टोडी केनियात मग राजकारणात त्यांनी प्रवेश केला आणि ते राजकारणात एक नावलय असलेले नेते म्हणून केनियात ओळखले जाऊ लागले। ते खासदार म्हणून निवडून आले आणि सध्या जे केनियात सरकार आहे त्या केनियाच्या सरकारमध्ये रिचर्ड टोडी हे मंत्री आहे। आणि काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी केनियाचं एक शिष्टमंडळ भारत भेटीवर आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील सर्व त्यांच्या भेटी झाल्यानंतर रिचर्ड टोडी यांना ते ज्यावेळी इथं राहत होते त्यावेळी औरंगाबाद असलेलं आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर खुणावू लागले आणि मग त्यांनीही न चुकता या आपल्या शिष्टमंडळासह छत्रपती संभाजीनगर गाठलं। तिथं मग त्यांनी काशीनाथ गवळी यांचं घर ओळखण्यासाठी 2 दिवस घालवले आणि काशीनाथ गवळी यांची भेट घेतली। सहकुटुंब आलेल्या रिचर्ड टोडी यांना काशीनाथ गवळी यांना पाहताच त्यांचे डोळे अश्रूने डबडबले, जुन्या आठवणी जाग्या झाल्या। मग काशीनाथ गवळी यांनी टोडी दाम्पत्याला आपल्या घरी नेलं। भारतीय याच्याप्रमाणे रिचर्ड टोडी यांना टॉवेल टोपीचा आहेर केला, तर टोडी यांना साडीचा आहेर करण्यात आला। तिथं मग रिचर्ड टोडी दाम्पत्य काशीनाथ गवळी कुटुंबाबरोबर त्यांनी जेवण पण घेतलं आणि काशीनाथ गवळींशी चर्चा करताना रिचर्ड टोडी जे बोलले ते विशेष आहे। ते म्हणाले, विश्वास, प्रामाणिकपणा
ह्या दोन गोष्टी मला भारतानं त्यातही छत्रपती संभाजीनगरनं शिकवलेल्या आहेत आणि त्या मी विसरलेलो नाही. तर असा हा विश्वासाचा महिमा आज पण आपल्यासमोर येतो. त्यावेळेस मग विश्वास कुठेतरी असतो, कुठेतरी ठेवावा लागतो हेही पडतं. ह्यावेळेस दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 2025चा नखर दिवाळी अंक आणि दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही ही दिवाळी अंक वाचू शकता. धन्यवाद. तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला. उचला मोबाईल आणि करा कॉल 97 65 61 38 00 यावर आणि वाळवी, उंदीर, घूस, ढेकूण, झुरळापासून मिळवा मुक्ती. काल धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे जो सोलापूर ते हैदराबाद महामार्ग आहे त्या महामार्गावर पत्रकार अय्यूब शेख यांच्यावर एका समाजकंटकानं जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चाकू हातात घेऊन हा इसम अय्यूब शेख यांच्या अंगावर धावून गेला होता. पण स्वतः अय्यूब शेख आणि तिथून असलेल्या मंडळींनी प्रसंगावधान राखलं आणि त्या हल्ल्यातून किरकोळ मार वगळता अय्यूब शेख वाचले. हा हल्ला का आणि कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेतीलच. पण जे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि नळदुर्ग नगर परिषदेची पण निवडणूक होणार आहे, याच्या संदर्भ या हल्ल्यामागं असावा असा एक कयास व्यक्त करण्यात येतो. पत्रकारांवर हा काही पहिलाच हल्ला नाही. पत्रकारावर हल्ले होण्याचे प्रकार घडतात. त्यासाठी मग केंद्र आणि राज्यानं कडक कायदा पण केला आहे, पण त्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हा संशयाचा विषय आहे. संशयाचा आणि संशोधनाचा विषय आहे. उगीच कोणी कोणावर हल्ला का करतं याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण अगदी बातमीच कायम देत राहिलो आणि त्या बातमीत मीपणा आणला नाही तर तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहत नसतं, तुम्हाला तुमच्या अंगावर कोणी चाल करून येत नाही. हे नक्की हा माझा स्वतःचा 45 वर्षापासून मी जी पत्रकारिता करतो त्यातला अनुभव आहे. मात्र तुम्ही तुमच्या बातमीतून समोरच्याची खोड काढली, अगदी त्याला दुखावेल असं काही केलं तर तो दुखावलेला तुमच्या बाबतीत काही ना काही अपशब्द बोलेल. फारच त्याचं हे झालं तर तो तुमच्या अंगावर चालून पण येत असतो. हेही माझ्या पत्रकार बांधवांनी लक्षात घेऊन काम करत राहिलं पाहिजे. तर मग हे हल्ले वगैरे असे प्रसंग येणार नाही. ही कळंब येथील आमचे ज्येष्ठ मित्र आत्माराम गुंजाळ यांची कन्या सुनीता गुंजाळ कवडे ही आपल्या कामाच्या व्यापात कुटुंबाचं सर्व करण्यात व्यस्त असली तरी आपली कलागुण आहेत ते तिनं जपून ठेवले आहेत. त्याचं ते हे करत असते. काल दीपावलीनिमित्त सुनीता गुंजाळ कवडे यांनी त्यांच्या घराच्या अंगणात जी रांगोळी काढली आहे ती अप्रतिम अशी रांगोळी आहे आणि त्या रांगोळीचं छायाचित्र मी इथं तुमच्यासाठी देत आहे. एकंदरीत पाहता आपल्या
कलागुणांना वाव देण्याचं काम आपण स्वतःच करावं लागतं आणि आपण केलेली कला भावली की लोक आपली स्तुतीही करतात, अभिनंदन करतात आणि आनंद पण व्यक्त करत असतात. इतरांना आनंद देण्यासाठी तुमच्या कलेचं तुम्ही त्यातून वेगवेगळं असं साकारून लोकांना त्या धाकधुकीच्या जीवनात थोडा तरी आनंद मिळवून देण्याचं काम करत राहावा, एवढीच अपेक्षा. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.